येतोय तुमच्या भेटीला आता. श्री साई प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय 6व्या पर्वात. नक्कीच ही स्पर्धा आज येऊन पोहोचली आहे आणि दोन्ही फायनलिस्ट संघ देखील आपल्याला भेटले दादा. अकी 11 आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय ग्रीन आर्मी. दोन्ही फायनलिस्ट आता सज्ज झालेत मैदान आता गाजवायला. मेगा फायनलचा सामना लेट्स प्ले असा कॉल येईल पंचांचा आणि मॅच देखील आता होईल सुरुवात. आणि फायनली संघ देखील आता मैदानाच्या आत येऊ लागला. चला प्रेक्षकांना विनंती, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांसाठी सुद्धा. चला मॅच होते सुरू, पण त्याआधी पुन्हा एकदा करूया जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बोलो जय श्रीराम. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. चला लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर आता घडलंय काय पाहावं लागेल. पंचांकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. पंचांचा निर्णय येईल आता, पण त्याआधी पाहूया नक्की घडलंय काय मैदानाच्या आत. फलंदाज आता बाद झालाय. चला मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय आणि महत्वाची मॅच, सर्वाधिक महत्वाची मॅच SSPL चा मेगा फायनलचा सामना आपण पाहताय. या वेळेला कडक गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वळला ह्या बॉल. फलंदाजांकडे कुठलीच संधी नव्हती. आता श्री साई प्रीमियर लीग आपण पाहतोय 2026 चा महासंग्राम आणि 6वं पर्व आहे. मैदान देखील अगदी भरलंय आता प्रेक्षकांनी. फायनलचा सामना आहे आणि अगदी सुपर हिट आपले मान्यवर देखील मंचावर आता उपस्थित आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, पण त्याहून चांगली फिल्डिंग सुद्धा. बॉल डॉट येतोय. अकी 11चे समर्थक सुद्धा आहेत मैदानाच्या आत. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ चाललाय. साहिल आणि त्याच्या जोडीला रोहित आपण पाहतोय. दोन्ही अगदी एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत. दोन्ही कॅप्टन्सनी एक चांगली भूमिका मांडली जेव्हा आपण त्यांचे इंटरव्ह्यूज करत होतो, की दोन्ही कर्णधारांना असं वाटतंय की या स्पर्धेत कुठलाही संघ कमी नाही आहे आणि ही स्पर्धा सर्वांचीच लाडकी जी आहे. सह्याद्रीचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं अंडर क्रिकेट मधलं, तीच ही SSPL आपण पाहतोय. यावेळेला पुढे सरसावलाय साहिल आणि साहिलच्या बॅट मधनं हा घणाघाती प्रहार. चौकार, 4 धावा. षटकाखेरीस धावसंख्या आता जाऊन पोहोचली 6 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन आहे. अजूनही 4 षटकांचा हा सामना आहे.
45 धावा प्लस करा असा आता आवाज येतोय ग्रीन आर्मीच्या पवेलियन मधून. पण षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी रन बॉल इक्वेशन आहे. वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला मैदानाच्या आत दोन्ही संघांचे आता सपोर्टर्स देखील आले आहेत, फॅन आहेत या स्पर्धेचे देखील. रोहित कर्णधार, चांगलाच खेळ राहिलाय रोहितचा. यावेळेला डाऊन द लेग वाईड बॉल. चला प्रेक्षकांना विनंती आहे पडद्यावरचे हात काढायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने पडद्यावरील हात काढा प्लीज. यावेळेला फटका खेळलाय. किती धावांकरिता? 2 धावा. 2 धावा आता येऊ लागल्यात. मैदानाच्या आत धावसंख्या पुढे सरकते 9 धावांवर. सह्याद्री म्हटलं की अगदी क्रिकेट आणि या क्रिकेट म्हटलं की SSPL. चला बॉल आलाय, बॉल आलाय, लगेचच मॅच चालू करायची. रोहित साठी आता टाळ्या देखील येऊ लागल्या आहेत कारण कर्णधाराची भूमिका आहे आणि या स्पर्धेत तो असेल, गणेश असेल, या सर्वांचाच एक मोलाचा वाटा देखील राहिलाय. गाणी घडलंय काय यावेळेला? वाईड बॉल. वाईड बॉल. अतिरिक्त धावा आता रोखाव्या लागतील. मैदानाच्या आत कर्णधार फलंदाजी करतोय. यावेळेला फटका चांगला आहे, धावा मिळतील 2. चला ग्रीन आर्मी आवाज यायला हवा. तुमचे फलंदाज प्रयत्न करतायत मैदानाच्या आत. शेवटचे 8 षटक फार महत्वाची आहेत. त्यातून आपल्याला समजेल कोण आहे या स्पर्धेतील महाविजेता संघ. जर ग्रीन आर्मी असेल तर एकदा आवाज होऊन द्या ग्रीन आर्मी. अकी 11 तुमचे समर्थक असतील मैदानात तर आवाज होऊ द्या. टीम अकी 11 करिता सुद्धा आपण पाहतोय आता आवाज येतोय. मैदानाच्या आत मेगा फायनलची मॅच. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. प्रत्येक धावांनंतर आता आवाज येऊ लागलाय, शिट्ट्यांचा आवाज येतोय. अकी 11 देखील या मैदानात जिंकण्याकरिताच आली आहे. पण जसं सांगितलं टीम ओनर्सनी, जो चांगला खेळ तोही प्रतियोगिता जिंकेल. यावेळेला चांगला बॉल, फलंदाज बाद आणि सेलिब्रेशन सुद्धा. कर्णधाराने आता कर्णधाराची विकेट घेतली आहे. वॉट अ पीस ऑफ बॉलिंग. बॉल अगदी गर्रकन व्हायला आणि यष्टांवर जाऊन आधायला सुद्धा. फलंदाज बाद. पुन्हा एकदा विकेट पडल्यानंतर आता डाव सावरण्याचं काम करावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या 13. हलक्या हाताने खेळलेला हा फटका आहे. पण आता सलग 2 चेंडूंमध्ये 2 विकेट आपल्या नावावर करतोय कर्णधार. चला अकी 11 आवाज येऊ द्या. अकी 11 कुठे आहात तुम्ही? एकदा आवाज करायचा आहे. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. हरीश आता येऊन पोहोचलाय हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाहूयात आता हॅट्रिक साठी पारितोषिक येतोय का. जर हॅट्रिक झाली तर नक्कीच एक आनंद असणार आहे. वैभव, नवीन फलंदाज वैभव आलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आता कर्णधार. अकी 11 करिता चांगलाच खेळ राहिला हरीशचा. पुन्हा एकदा हॅट्रिकचा मौका आहे. पाहावं लागेल आता हॅट्रिक पूर्ण होईल की नाही. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. हॅट्रिक तर नाही. चेंडू चाललाय सीमारेखा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. नशिबाचा चौकार आलाय आता ग्रीन आर्मी या संघाकरिता. ओनरने सांगितलंय ग्रीन हा माझा आवडता रंग आहे आणि को ओनर माझा भारतीय सैन्यात कार्यरत आहे आणि म्हणून आमच्या टीमचं नाव ग्रीन आर्मी आहे.
आता आर्मी सारखीच एअर स्ट्राईक करावी लागेल. चौकारांची भाषा आता बोलावी लागेल. सर्वात महत्वाची मॅच, कारण याचसाठी गेला होता अट्टहास. तो क्षण आता आलाय. मेगा फायनल. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय आणि आता काय घडलंय पहा. चुकीच्या दिशेने थ्रो बॉल होतोय. डॉट. धाव संख्या 17. धाव संख्या 17 पाहतोय आणि मान्यवर देखील आता मंचावर उपस्थित झालेत. मेगा फायनलची ही मॅच हरीशचे एक यशस्वी षटक मी तर म्हणेन समाविष्ट झालाय. आता पाहूया षटक क्रमांक 3 साठी कुठला गोलंदाज येतोय. किमान 50 धाबा पाहाव्या लागतील फर्स्ट इनिंग मध्ये, कारण या मैदानात चेज होत आहे. नवीन गोलंदाज आदित्य शिंदे. शेवटचे 12 चेंडू आहेत या पहिल्या डावातले. साहिलकडे क्षमता आहे ते मोठे स्ट्रोक्स खेळण्याची आणि ते आता खेळावे देखील लागतील. सर्वाधिक महत्वाची मॅच. पुढील 1 वर्ष कॉलर टाईट करून फिरण्याची संधी असेल जर महाविजेता संघ बनला तर. शेवटचे 12 चेंडू. यावेळेला पूल केलाय आणि त्याला थांबवलंय सुद्धा. डॉट बॉल आलाय. महत्वाचा डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. महत्वाचा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर प्रेशर आता वाढत जाईल. यावेळेला फक्त दिशा दाखवायचं खेळ आहे काम. 4 धावा. चौकार. चला ग्रीन आर्मी, या टाळ्या या शिट्ट्या वाजवत राहा. मेगा फायनलची मॅच आहे. यावेळेला बॅटची कड लागली आहे. बॉल चाललाय डेक्लरेशन झोन मध्ये. 1चा 2 आता होईल का मैदानात? नाही. हे यावेळेला थोडासा बॅन्टर पाहतोय आपण मैदानात. 1च धाव आता. 3 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा झाल्या आहेत. साहिल तेच सांगत असेल की या धावसंख्येला आपण कसं बस 40च्या पार न्यायचंय आपल्याला, कारण 40 एक चांगली धावसंख्या असेल या फायनलच्या मॅच मध्ये. स्ट्राईकवर आता वैभव. चांगला चेंडू वैभवचा. अपील झाली आहे. फलंदाज सेफ आहेत. यष्टीरक्षक थोडेसे लेट झाले आहेत, पण महत्वाची म्हणजे हा डॉट बॉल आलाय. चार चेंडू आणि 22 धावा. यावेळेला चांगला बॉल, पण नो बॉलचा इशारा आलाय. नो +1. 2 धावा. धावसंख्या 24. धावसंख्या आपण पाहतोय आता 24 धावा. चुका आता होत्या, त्या चुकांना थांबवावं लागेल, कारण ही फायनलची मॅच आहे. फुलटॉस आणि यावेळेला फटका खेळला आणि काय क्षेत्ररक्षण झालंय. वा, क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटचा 1 चेंडू षटक क्रमांक 3 मधला. साहिलला आता सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. जास्तीच्या धाब्या आता कराव्या लागतील. यावेळेला कट केला आहे आणि यावेळेला देखील बॉल अडवला गेला. अख्खी 11चे खेळाडू सुद्धा आता मैदानाच्या आत आपलं काम करू लागले. धावसंख्या 26. 3 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 26 झाली आता. चला की 11 जास्त वेळ घेऊ नका, आता लगेच मॅचला सुरू करायचंय.
वळत पुन्हा एकदा मॅचकडे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावसंख्या 26 आणि आता हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. गोलंदाजीसाठी आता आलाय ऋषिकेश. पहिलाच बॉल या वेळेला वाईड. धावसंख्या पुढे सरकते 27. 27 धावा लगावल्या गेल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आत. पुढे सरचा वाद स्ट्रोक तर खेळलाय आणि या वेळेला लकी राहिलाय क्षेत्ररक्षक. 2 धावा. धावसंख्या 29. चांगला स्ट्रोक या वेळेला गॅप मध्ये सुद्धा. चौकार. 4 धावा. सर्वाधिक महत्वाचा स्ट्रोक आलाय आता साहिलच्या बॅट मधनं. 4 धावा. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांना पडद्यावरून हात बाहेर काढायचे आहेत. व्हॉलंटियर्स, आपले जे व्हॉलंटियर्स आहेत सर्वांना विनंती आहे, हात बाहेर काढा. पडद्यावरून हात बाहेर काढायचे आहेत. सर्वांना हात बाहेर काढायला सांगायचे आहेत आपले जे प्रेक्षक आहेत, कारण महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्याला कुठलाच कॉन्ट्रोवर्सी नको आहे आता. चांगला स्ट्रोक या वेळेला. 2 धावा तर नक्कीच मिळतील. दोन धावा. धावसंख्या 3 चेंडूंनंतर आता 35 धावा. 35 धावा आपण पाहतोय धाव फलकावर आता. पुढे सरसावा स्ट्रोक तर खेळलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि असा स्ट्राईक रोटेट झाले आता. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 36 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू 36 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला साहिल थोडं स्पीड अप करा. शेवटचे 2 बॉल अजूनही मैदानाच्या शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. यावेळेला नो बॉलचा कॉल आणि यावेळेला फलंदाज बाद. सदतीस धावा धाव फलकावर आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल होते आणि त्यानंतर आता शेवटचा 1 बॉल राहिला शिल्लक. शेवटचा बॉल. शेवटचा 1 बॉल. आता पाहायला लागेल की चौकार येईल का. फार महत्वाची गोष्ट आहे. आता जर चौकार आला तर चांगला एंड असेल हा टीम ग्रीन आर्मी साठी. यावेळेला बॉल डॉट होईल की नाही हे देखील पाहावं लागेल. पंचाचा निर्णय येतोय काय. फलंदाज बाद आहे की नाही हे आता पाहावं लागेल. फलंदाज सेफ आहे का. येस, फलंदाज सेफ आहे. 2200 रुपये 1 धाव आता. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावसंख्या 38. 39 धावांचा असेल आता लक्ष मेगा फायनलच्या या सामन्यात.
राहुल मोहिते लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गणेश त्या ठिकाणी आपली वाट पाहतायत. चला 24 चेंडू 39 धावांची गरज. इनिंग क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात. 24 चेंडू 39 धावा. चोवीस चेंडू आणि 39 धावांची गरज आता या मेगा फायनलच्या मॅच मध्ये अखिल 11 या संघाला. चला मॅच सुरू होण्याआधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या SSPL करिता. एक धाव आणि या धावेने आता धावफलकाला सुरुवात देखील झाली आहे. सिंगलनी आता ही धाव देखील आली आपण पाहतोय. अजूनही 38 धावांची गरज आहे आता. यावेळेला अजून एक चांगला फटका. धावा किती मिळतील? फक्त आणि फक्त एक.
2 धावा. फुलटॉस हा बॉल यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डॉट बॉल येतोय आता, पण नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल आलाय ओव्हर दी वेस्ट साईड म्हणून नो बॉल आता दिला गेलाय. 2 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत मैदानाच्या आत पूर्ण केल्या आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, चौकार येईल. 4 धावा. अजून एक चौकार. 4 धावा. अकरा धावा आता धाव फलकावर. 4 चेंडू आणि 11 धावा. शेवटचे 2 बॉल. चला, जर अजून एक चौकार आला या षटकात तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे या फलंदाजासाठी. आता हा बॉल डॉट येतोय. शेवटचा 1 बॉल आहे आणि संधी अजूनही आहे तो चौकार खेळण्याची. 500 रुपयांचं पारितोषिक आता लगावला गेलाय. आदित्य साडी, संघमालक किरण देसाई यांच्या मार्फत ते पारितोषिक आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे षटकातला. स्ट्रोक केलाय समोरच्या दिशेने. अजून एक डॉट बॉल येतोय आता. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 11. अकरा धावा. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे आता. आपण पाहताय श्री साई प्रीमियर लीग 2026. अठरा चेंडू 28 करायचे आहेत. सर्वाधिक महत्वाची मॅच, मेगा फायनल आणि शेवटचे 18 बॉल. आणि यामध्ये कळेल आपल्याला कोण होता या स्पर्धेतील महाविजेता संघ. अठरा चेंडू 28 मैदानाच्या आत रंगली आता मॅच. यावेळेला फटका. 4 चौकार. आता 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. 17 मध्ये 24 करायचे आता. सतरा चेंडू आणि 24 धावा. अगदी लोकप्रियता प्राप्त केली या स्पर्धेने. आतापर्यंत या स्पर्धेत 216 चौकार लगावले गेले आहेत. आणि वाईट बॉल आता. 216 चौकार सातारा स्पोर्ट्स मार्फत स्टॅटिस्टिक्स आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि म्हणूनच सातारा स्पोर्ट्सचं नाव आज नक्कीच एका प्रतिष्ठेने घेतलं जातं लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दुनियेत. 216 चौकार काल आणि आजच्या दिवसात लगावले गेल्यात. आमच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी टीव्हीवर सुद्धा हीच मॅच चालू आहे जी आपण खेळताय.
C3 मध्ये हीच मॅच पाहतायत घरी बसल्या देखील. आपण पाहू शकता टीव्ही वरती मॅच चालू आहे मेगा फायनल. आणि मेगा फायनल किती आता लोकप्रिय आहे हे देखील आपण समजू शकता. SSPL अगदी रंगात आली आहे या वेळेला. 6वा पर्व आहे नक्कीच. यावेळेला झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि आता जीवनदान. हरीशला भेटलं एक जीवनदान. आणि आता झेल सोडल्यानंतर याच प्रकारे घड्याघाती प्रहार होतील तुमच्यावर. चौकार आलाय आता महत्वाचा. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 15 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. 15 मध्ये 19 धावा करायची आहेत आता. पंधरा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे आता. झेल आपण ड्रॉप केलाय आणि हितेशचा केलाय आणि म्हणूनच चौकार सुद्धा येताना आपण पाहिला. 15 चेंडू 19 धावा. महाअंतिम मॅच आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले SSPL 6व्या पर्वाची. अजून एक आलाय आणि हो तो आलाय. हितेश सांगतोय, हरीश सांगतोय की मी या स्पर्धेत जिंकायला आलोय आणि त्याच्या बॅट मधून आता चौकाराची भाषा बोलू देखील लागली बॅट. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. चौदा चेंडू 15 धावा असं आता समीकरण आहे. रन बॉल इक्वेशन पासून आता फक्त एक धाव पुढे आहेत. 14 चेंडू 15 धावा. आणि जर विकेट हितेशची आपण हरीशची जर घेतलात तर नक्कीच मॅच मध्ये शिरकाव करू शकताय, पण ही चूक नाही करायला हवी. आता 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला किरण भाऊंच्या तर्फे हरीशच्या अजून एका चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आता. किरण भाऊने नक्कीच 500 रुपयांचा एक पारितोषिक लावलाय अजून एका चौकारावर हरीशच्या. पण पुन्हा एकदा नो बॉल. फायनलचा प्रेशर आहे हे. महाअंतिम सोहळ्याचा प्रेशर आपण पाहतोय. 14 चेंडू 14 धावांची गरज. 13 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. 14 बॉल 13 ची गरज आता. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे ती देखील मॅच रंगली होती. चौदा 13 असं समीकरण मैदानाच्या आत. अजून एक आणि कॅश प्राइज येत आहे आणि आलंय सुद्धा. 500 रुपये डिपॉझिट झाले आहेत त्या चौकाराकरिता. किरण देसाई यांच्या तर्फे हरीश साठी हे 500 रुपये आता डिपॉझिट झाले आहेत. 9 धावांची गरज. 13 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चला हरीश साठी पुन्हा एकदा एक पारितोषिक आलंय. आता जर चौकार लगावला तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
अतुल भोईटे यांच्यातर्फे, अमोल भोईटे यांच्यातर्फे 1001 रुपये आता एका चौकाराकरिता. 500 रुपये तर आधीच डिपॉझिट झालेत. चला 1001 रुपयांचा पारितोषिक आता घोषित झालंय. 1000 रुपयांचं या आधी ते 500 आता डिपॉझिट झालेत. पुन्हा एकदा संधी आहे 1000 कमवण्याची आता आणि संघाला जिंकवण्याची सुद्धा. यावेळेला बॉल डॉट आलाय आता. बारा बॉल 9 धावांची गरज आता मैदानाच्या आत. 12-9 असं समीकरण. 12 चेंडू 8 धावा. 12-8. गेल्या षटकात आपण जर पाहिला तर एकंदरीत 20 धावा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे समीकरण आता येऊन ठेपलंय. 12 चेंडू 8 धावा. बारा चेंडू 8 धावांची गरज. मेगा फायनलचा सामना चालू आहे मैदानाच्या आत. आखी 11 आणि ग्रीन आर्मी असे हे दोन संघ. यावेळेला किती धावा आहेत? 2 धावा. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज आता. 11 बॉल 6 धावांची गरज. यावेळेला बॉल थांबवलाय. 10 चेंडू आणि 6. 10 मध्ये 6 करायचे दादा. दहा बॉल 6 धावांची गरज. चांगला फटका यावेळेला. चौकार. 4 धावा. आणि आता या SSPL ला जिंकण्याच्या अगदी 2 धावा दूर आहेत. 220 चौकार देखील लगावला गेले त्या स्पर्धेत. आता 2 धावांची गरज आहे. याचसाठी केला होता अट्टहास आणि आता पाहावं लागेल कुठला संघ या SSPL 6व्या पर्वाचा महाविजेता ठरतोय. आणि यावेळेला नो बॉल वर आता चूक करून बसले आहेत. आदित्य होतो बाद. आणि त्यासोबत स्कोर्स आर लेव्हल. स्कोर्स लेव्हल झाले दादा. एका धावेची गरज. आणि ती एक धाव आली आहे. SSPL 6व्या पर्वाचा महाविजेता संघ ठरलाय.